आपण पाहता न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या आणि आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे जम्मू काश्मीरच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची। जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झालेत। जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून पुलवामामध्ये राहणाऱ्याच आदिल अहमद अली वकार नावाच्या दहशतवाद्यानं हा हल्ला घडवून आणल्याची प्राथमिक माहिती मिळते। शेकडो किलो स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सीआरपीएफच्या बसवर आदळवण्यात आली। हल्ल्याच्या वेळेला सीआरपीएफच्या बसमध्ये असलेल्या 44 जवानांपैकी 42 जवान शहीद झालेत। गेल्या 30 वर्षातला तसंच पंतप्रधान मोदी सरकारच्या कार्यकाळातला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला आहे। शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातल्याही काही वीरपुत्रांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळते। आपण पाहतो ही चारी दृश्य तुमच्या टीव्ही स्क्रीनवर। उजव्या हाताला खालती असणारा जो चेहरा आहे तोच आहे चेहरा ज्यानं हा दहशतवादी आणि भ्याड हल्ला घडवून आणला। भारताचे 42 सुपुत्र धारातीर्थी पडले। सीआरपीएफच्या श्रीनगरकडे येणाऱ्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आणि हा तोच हायवे आहे जो हायवे खरं तर गेले काही दिवस जबरदस्त बर्फवृष्टीनं बंद होता। आज बर्फ थांबलं होतं, रस्ता मोकळा होता म्हणून सीआरपीएफची 70 वाहनं आपल्या सुमारे 2 ते 2.5 हजार जवानांना घेऊन श्रीनगरच्या दिशेनं परतत होती आणि एका बेसावध क्षणी असे सैनिक ज्यांच्या हातात कोणतीही शस्त्र नव्हती त्यांच्यावर हा हल्ला घडवण्यात आला। जैश-ए मोहम्मदनं कशा पद्धतीनं हा हल्ला घडवून आणला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। हा तोच रस्ता आहे श्रीनगरला जोडणारा आणि एक अचानक गाडीमध्ये आली। या गाडीमध्ये शेकडो किलो स्फोटकं भरलेली होती आणि हा जो कॉन्वॉय चाललेला होता तो सीआरपीएफच्या जवानांचा होता आणि या गाडीमधल्या स्फोटकांचा आयईडीच्या मदतीने स्फोट घडवून आणण्यात आला। गेल्या 30 वर्षात सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असा हा मानला जातो। मात्र यापूर्वी सुद्धा भारतावर अशाच प्रकारे पाकिस्तानने अनेक भ्याड हल्ले केले आहेत। जम्मू श्रीनगर महामार्गावर दहशतवाद्यांनी स्फोट घडवला। दहशतवाद्यांच्या वाहनात 200 किलो स्फोटकं होती असं कळतं। स्फोटानंतर 10 किलोमीटरचा परिसर सगळा हादरून गेला एवढी खूप मोठी क्षमता होती। केवळ स्फोट घडवून दहशतवादी थांबले नाहीत तर त्यांनी इथे असलेल्या अनेक वाहनांवर आणि जवानांवर गोळीबारही केला। आत्मघातकी दहशतवादी आदिल हा दक्षिण काश्मीरचा रहिवासी असल्याचं कळतंय। जैश-ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। दहशतवादी संघटना जैश-ए मोहम्मदकडून एक व्हिडिओ सुद्धा जारी करण्यात आलाय। पुलवामामधल्या या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। त्यांनी म्हटलंय, सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हा जो हल्ला आहे तो निषेधार्ह आहे। या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो। आपल्या शूर जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही। शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश उभा आहे। पुलवामामध्ये झालेल्या या हल्ल्याबद्दल मी गृहमंत्री राजनाथ सिंह आणि अन्य उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी बोललो आहे। दरम्यान पुलवामा हल्ल्याच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचा थेट आरोप केला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी। ते उद्या श्रीनगरला जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची भेट देणार आहे। हमारे सीआरपीएफ के बहादुर जवानों पर जो आतंकवादी हमला हुआ है वो पाकिस्तान स्थित और उनके द्वारा संरक्षित आतंकवादी संगठन जैश-ए-मोहम्मद ने किया है।
जिसकी मैं और सारा देश भर्त्सना करता है। इस आतंकी हमले का समुचित जवाब देने के लिए सारा देश एकजुट है। हम अपनी जिम्मेदारियों को अच्छी तरह समझते हैं और देश की जनता को यह भरोसा देते हैं कि इस पर जो भी कार्रवाई करना आवश्यक है उसे करने में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी थेट इशारा दिलाय पाकिस्तानला। दरम्यान प्रियांका गांधी यांनी त्यांची पहिलीच पत्रकार परिषद अवघ्या काही मिनिटात आटोपती घेतली। हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। जैसे आपको मालूम है, ये कार्यक्रम राजनीतिक चर्चा के लिए रखा गया था, लेकिन पुलवामा में जो आतंकवादी हमला हुआ है जिसमें हमारे जवान शहीद हुए हैं, इसकी वजह से हम ये अनुचित समझते हैं कि हम अभी राजनीतिक चर्चा करें। मैं आप सबसे आग्रह करूंगी और रामलाल राही जी से, अवतार सिंह भडाना जी से, जो हमारी पार्टी में आज शामिल होने के लिए यहाँ आए हैं, आप सबसे आग्रह करूंगी कि 2 मिनट की श्रद्धांजलि हम ऑब्जर्व करें शहीद जवानों के लिए। और मैं उनके परिवारों को कहना चाहती हूँ कि इस दुखद घड़ी में एक एक देशवासी आपके साथ है। हम सबको बहुत दुख हुआ है। आप हौसला बनाए रखें। आपके साथ कंधे से कंधे मिलाकर हम खड़े हैं। बहुत बहुत धन्यवाद। हमने बहुत झेला है, अभी भी थोड़ा थोड़ा झेल रहे। जैसे आज का प्रसंग हमने श्रद्धांजलि अर्पित की, लेकिन अब एक आशा है कि हमने 1 बार 2 बार 3 बार दिखा दिया है कि जैसे को तैसा उत्तर हम दे सकते, वैसा उत्तर मिलेगा। विश्वास बढ़ा। दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। पुलवामा येथे जो अतिशय भ्याड हल्ला आज आमच्या जवानांवर झालाय आणि ज्या प्रकारे आमचे जवान शहीद झाले आहेत, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आणि भारत, मला विश्वास आहे, हे खपवून घेणार नाही आणि याचा प्रतिरोध आणि प्रतिशोध हा निश्चितपणे घेतला जाईल। दरम्यान जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी काय म्हटले पाहूया। कई जवान, मेरे ख्याल में अभी तक जो नंबर आ रहा है 20 का आ रहा है कि 20 हमारे सीआरपीएफ के जवान शहीद हुए हैं और बहुत ही बुरा अटैक रहा है ये। और इसको अल्फाज नहीं है मेरे पास टू कंडेम इट, क्योंकि ऐसी हालत में जहां इतने सारे लोग एकदम से जिनको जो शहीद किए जाएं और उनकी फैमिलीज़ का क्या हाल होगा, उनकी फैमिलीज़ पे जो इस वक्त जो उनकी फैमिलीज़ के ऊपर एक तूफ़ान आ गया है, कैसे संभालेंगे इसको। मैं उम्मीद करती हूँ कि न सिर्फ मरकज़ी सरकार बल्कि तमाम जो मुल्क की हमारी जमातें हैं, सब मिलके इस मसले का कोई हल निकालें ताकि ये खून खराबा हमेशा के लिए बंद हो जाए। देखिए, सर्जिकल स्ट्राइक्स और बॉर्डर्स पे कन्फ्रंट्रेशन से हमें कुछ नहीं मिल रहा है, बल्कि हमारे जवान जो हैं इस तरह से शहीद किए जा रहे हैं। यहाँ भी कश्मीर में रोज़ कोई ना कोई लोग मरते रहते हैं। तो इस सब खून खराबे को बंद करने के लिए मेरा ये मानना है कि तमाम जो पॉलिटिकल पार्टीज़ को उनको इकट्ठा होना चाहिए, एनडीए गवर्नमेंट के साथ मिलकर कोई इसमें कोई रास्ता निकालना चाहिए ताकि ये खून खराबा हमेशा के लिए बंद हो जाए। तिकडे पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येतोय। ठिकठिकाणी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत। पाकिस्तान आणि त्यांनी पोचलेल्या दहशतवाद्यांना कायमचं संपवण्यासाठी आणखीन एका सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचा सूर सर्वसामान्य जनतेकडून ऐकायला मिळतोय। भोपाळमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून पुलवामाच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला। तसंच जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जोरदार निदर्शनं करण्यात आली आणि अशाच प्रकारची संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला पाहायला मिळते। ये नया हिंदुस्तान है,
ये घर में घुसेगा भी और मारेगा भी। आता ते करण्याची वेळ परत एकदा आलेली आहे। कुत्र्याची शेपूट वाकडी जी असते ना, ती पाईपमध्ये घालून जर सरळ होत नसेल ना, तर ती कुत्र्याची शेपूट तोडली पाहिजे। आणि पाकिस्तानला आता या जगाच्या नकाशावरनं मिटवण्याची वेळ आलेली। तसं भारतीय लष्कराला सरकारने आदेश द्यावा आणि तातडीने हाफिज अझर आणि त्याचे जे बगल बच्चे आहेत यांना पाकिस्तानमध्ये जाऊन कंठस्नान घालावं। एवढं करून न थांबता जेवढी दहशतवादी केंद्र पाकिस्तानची भारताच्या हद्दीवरती लागून आहेत ती सर्व केंद्र तातडीने उद्ध्वस्त करावी। ही पाकिस्तान कायमच छुप्या पद्धतीने भारतावरती वार करत आलेला आहे। आजचा जो भ्याड हल्ल्याला झाला आहे त्याचा या ठिकाणी PMT कामगार संघ इंटकचा अध्यक्ष म्हणून 11,000 कामगारांच्या वतीने आम्ही निषेध करतो। आज 40 सैनिक आमचे शहीद झालेत, तर त्यांचे 40,000 सैनिक मारले पाहिजे अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे। पुन्हा भारताने सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे, म्हणजे संपूर्ण पाकिस्तानला उद्ध्वस्त करून टाकायला पाहिजे। या निर्घृण हत्याकांडाचा अतिशय कणखरपणे मुकाबला करायला पाहिजे आणि प्रतिहल्ला एवढ्यावरच न थांबता याची पाळमुळं खणून स्वतंत्रपणे याचा निपात करायची योजना आखली पाहिजे। नाही, त्यांना सळो की पळो करूनच करायला पाहिजे, कारण आता हे अति होत आहे, म्हणजे डोक्यावरून जात आहे आपलं पाणी, आणि आता नाही केलं तर मग ते खूप कठीण होईल आपल्याला परत हे करणं। त्यांची काळामुळं खणून काढायलाच पाहिजेत आता, आणि नुसतं सर्जिकल नाही, त्याचं इट शुड बी अ कंटिन्युअस प्रोसेस, तरच ते हे होऊ शकेल, म्हणजे त्यांचं नामोनिशान मिटलं पाहिजे। चूप बदलणं पाहिजे हिंदुस्थानने आणि रोज त्यावर हल्ला केला पाहिजे, त्याला सळो की पळो केलं पाहिजे। पुलवामाच्या या हल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी घेत एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय। या व्हिडिओमध्ये आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आदिल वाकस या दहशतवाद्यानं आपला अखेरचा संदेशही चित्रित केलाय। हा व्हिडिओ जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा आपण स्वर्गात असू, असं सुद्धा आदिलनं या व्हिडिओत म्हटलंय। तसंच जैश ए मोहम्मदच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण 1 वर्ष दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण घेतल्याचं सुद्धा त्यानं नमूद केलंय। मैंने तकरीबन 1 साल पहले जैश ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फिदाई स्क्वाड में शमूलियत इख्तियार की थी और 1 साल के तवील इंतज़ार के बाद अल्हम्दुलिल्लाह आज वो दिन आ पहुंचा जिस दिन की हसरत और तमन्ना ने मुझे जैश ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हिस्सा बनाया, और मुझे अपने रब से ये उम्मीद है कि मेरा ये पैगाम जिस वक्त आप हजरात तक पहुँचेगा उस वक्त मैं रब की जन्नतों के मज़े लौट रहा हूँगा। सलाम हो खूने शुहदा से महकती वादियों पर, सलाम हो ईमान और अज़ीमत से लिबरेज जवानों पर, सलाम हो हुर्रियत की बुज़ुर्गों पर, सलाम हो वफा की निशानी माओ बहनों पर। ए अहले कश्मीर, आप दुनिया की कदीम तरीन तहरीक आज़ादी के सिपाही हैं। ये आपका आज़म व हौसला ही है कि गुज़श्ता 7 दहाइयों से आपने लाखों लाशें देकर भी हिम्मत नहीं हारी। आपने अपने जज्बे हुर्रियत की आंच धीमी नहीं होने दी। आपने वो मजालिम सहे हैं जिनकी मिसाल तारीख के औराक में खाल खाल ही मिलते हैं, लेकिन आप इनके आगे सरनिगू नहीं हुए। आपने अजीमत के परचम गिरने नहीं दिए। इस्लाम की तारीख में आपका नाम सुनहरी हरूफ से लिखा जाएगा और आपकी जदोजहद आने वाले नस्लों के लिए मशाल राह बनेगी। ए जवानाने कश्मीर, आपका दुश्मन सिर्फ आपकी आज़ादी और आपकी जान का नहीं बल्कि आपके ईमान का है, और अब वो जो जंग आपसे असलिया और फौज के जोर पर नहीं जीत सका उसे आपके ईमान। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या काही राजकीय बातम्यांकडे। भाजप शिवसेनेच्या युतीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। या आमच्या सगळ्या शहीदांना या ठिकाणी मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। आज माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांची मी भेट घेतली आहे। युतीच्या संदर्भात आमची चर्चा झाली। पुलवामाची घटना असल्यामुळे आम्ही फार काळ काही त्या ठिकाणी चर्चा केली नाही, पण मी आता एवढंच सांगू शकतो की जी काही चर्चा झाली आहे ती सकारात्मक चर्चा आहे, आणि विशेषतः शिवसेनेचा आग्रह हा
काही शेतकऱ्यांचे प्रश्न, काही सामान्य नागरिकांचे प्रश्न या संदर्भात, काही योजनांच्या संदर्भात आहेत, त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कारण ते सार्वजनिक प्रश्न आहेत आणि आमची भाजपची देखील तीच मानसिकता आहे आणि त्यामुळे त्याच्यावर आम्ही निश्चितपणे एकमत करून लवकरच योग्य प्रकारे पुढे जाऊ. दरम्यान मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीपूर्वी संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूयात. युतीसाठी त्यांचा नक्कीच आग्रह आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे. केंद्रात नरेंद्र मोदी असतील, जर तुम्हाला हवे असतील आमच्या मदतीनं, तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असायलाच हवा. महाराष्ट्रात जर शिवसेनेचा मुख्यमंत्री नसेल पुढल्या 5 वर्षामध्ये, तर मग ते युतीला अर्थ काय आहे. आज व्हॅलेंटाईन डे जरी असला तरी आम्ही कधी तो साजरा करत नाही. हे बाळासाहेब ठाकरेंनी जो काय एक पायंडा पाडलेला आहे. तरुण मुलं. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, नेमकं काय झालं मातोश्रीवर? मी आता मातोश्रीच्या बाहेरच आहे. मातोश्रीवरती तब्बल 1.25 तास चर्चा झालेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे. मात्र या चर्चेमधून सुद्धा युती संदर्भात कुठलाही निष्पन्न किंवा अंतिम तोडगा जो आहे तो काहीही निघालेला नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी बैठकीनंतर सांगितलं की बैठक सकारात्मक झालेली आहे, निश्चितच त्यातून मार्ग निघेल. मात्र जी आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार शिवसेनेने त्यांच्या भूमिकेवरती ताठर भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेने कणखर भूमिका घेतलेली आहे आणि या शिवसेनेच्या कणखर भूमिकेमुळे भाजपला देखील कुठल्याही प्रकारे जागा वाटपामध्ये पुढे पाऊल जे आहे ते टाकता येत नाही आहे. भाजपने या संदर्भात आता भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना या संदर्भात रिपोर्ट जे आहे ते कळवणार आहेत. मात्र सध्या तरी मातोश्रीवरती झालेल्या बैठकीमधून काही निष्पन्न झाले नाही. याआधी जी परिस्थिती होती तशीच जैसे ते परिस्थिती युती संदर्भात अजूनही आहे. युतीचं एक पाऊलही पुढे सरकलेलं दिसत नाही आहे. ज्या अटी आणि शर्ती शिवसेनेने ठेवलेल्या आहेत त्या अटी आणि शर्ती शिवसेने भाजपला मान्य करणं भाजपसाठी खूप मोठा कठीण जात आहे. त्यातून आता मार्ग काढण्याची जबाबदारी ही केंद्राचे जे मोठे नेते आहेत भाजपचे तेच करू शकतात. त्यातून काय मार्ग निघेल हे पाहावं लागणार. मात्र शिवसेनेने हे देखील कळवलेलं आहे की आम्हाला लवकरात लवकर तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे, कारण आम्हाला आमच्या उमेदवारांचा प्रचारांचं जे मोहीम आहे त्या लवकरात लवकर सुरू करायची आहे. आपण पाहूयात की लवकरात लवकर कधी या संदर्भातला अंतिम निर्णय येतो ते आणि युतीचं एकदा अडलेलं घोडं कधी पुढे जाता येते. उदय, तुर्तास धन्यवाद. महाराष्ट्राची खाद्य समृद्धी, खाद्य संपन्नता म्हणजे भरड धान्य असलेली ज्वारी. अतिशय कमी पाण्यामध्ये कमी पावसाच्या भागात येणारं हे पीक महाराष्ट्राची अन्न सुरक्षा साधण्याचं मोठं काम करतं. या ज्वारीचं ब्रँडिंग, पॅकिंग करून तिच्यापासून वार्षिक किमान 10 लाख रुपयांचा नफा कमावणाऱ्या एका अवलियाला आज आपण भेटणार आहोत. आणि अर्थातच ही बातमी जी आहे ती तुम्ही सविस्तर बघायची असेल news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.